Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. सामना हा न्यूजपेपर सध्या माझ्या हातात आहे आणि याच सामनाच्या रोखोक या सदरामध्ये संजय राऊतांनी काही मोठे आणि खळबळजनक दावे केलेले आहेत। यावरूनच राजकीय वातावरण तापलेलं आहे। भाजपने संजय राऊतांवर यावरून टीका तर केलीच आहे, पण याचबरोबर मवियातील एका नेत्यानं सुद्धा, काँग्रेसच्या एका नेत्यानं सुद्धा संजय राऊतांना यावरून घेरलेलं आहे, यावरून टीका केलेली आहे। संजय राऊतांनी सामनामध्ये नक्की कुठले मोठे दावे केलेले आहेत आणि यावरून भाजप असेल किंवा काँग्रेसच्या नेत्यानं काय म्हटलेलं आहे, या सगळ्यांवर बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। तर सामना रोखोक या सदरामध्ये संजय राऊतांनी सगळ्यात पहिल्यांदा तर गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी, शहा, फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले असं म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की अजित पवारांचे उमेदवार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या यंत्रणेने प्रयत्न केले। सगळ्यात पहिल्यांदा तर आपण हे पाहणार आहोत की संजय राऊतांनी गडकरींविषयी काय म्हटलं। संजय राऊत असं लिहितात की 4 जून नंतर भाजपात मोदी, शहांना पाठिंबा राहणार नाही। गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी, शहा, फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले। गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाईलाजाने नागपुरात प्रचारात उतरले। गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात। जे गडकरींचे तेच योगींचे। अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील। त्यामुळे योगी को बचाना है तो मोदी को जाना है हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला। उत्तर प्रदेशात भाजपला 30 जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल। आधी मोदी, शहांना घालवा असे उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवले। त्याचाही परिणाम 4 जूनला दिसेल। यानंतर संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा टीका केलेली आहे। अजित पवारांचे उमेदवार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीच प्रयत्न केला, यांच्या यंत्रणेने प्रयत्न केला असं संजय राऊत लिहितात। राऊत नक्की काय म्हणाले ते सुद्धा वाचूयात। महाराष्ट्राने मोदी, शहांच्या झुंडशाहीची झुंज दिली, त्यामुळे उद्याच्या दिल्लीतील परिवर्तनात महाराष्ट्राचे नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावेल। दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले। ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील। एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला। प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटले। पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळं बजेट। अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेनं खास प्रयत्न केले। महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या समृद्धीने अनेकांचे डोळे दिपले। मोदींच्या बोलण्यातला व अंगातला जोर ओसरलाय हे दिसत आहे। 2019 ची निवडणूक पुलवामा हत्याकांडातील जवानांच्या बलिदानामुळे मोदींनी जिंकली। 2024 ची निवडणूक मोदी, शहा त्याच जवानांचे शाप व तळतळाट यामुळे हरत आहेत। जवानांचे आत्मे भटकतच होते। 4 जूनला त्यांना मोक्ष प्राप्ती होईल। अशा प्रकारे संजय राऊतांनी एकनाथ शिंदे असतील किंवा मोदी, शहा असतील यांच्यावर रोखोक मध्ये टीका केलेली आहे। पण यावरूनच आता भाजपने तर संजय राऊतांना घेरलेलं आहे। त्यासोबतच काँग्रेसचे नेते जे की नागपुरातले काँग्रेसचे उमेदवार आहेत, गडकरींविरोधात ज्यांनी नागपुरातली निवडणूक लढवलेली आहे, ते विकास ठाकरे, काँग्रेसचे नेते विकास ठाकरे यांनी सुद्धा आता संजय राऊतांवर टीका केलेली आहे। विकास ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे की राऊतांचं गडकरींवर विशेष प्रेम आहे, ते त्यांनी त्यांच्या घरी जाऊन दर्शवावं। लिहिताना राऊतांनी भान ठेवावं, आपण मवियामध्ये आहोत याचं भान संजय राऊतांनी ठेवावं असं विकास ठाकरेंनी म्हटलेलं आहे। ते नक्की काय म्हणालेत पाहूयात। त्यांनी जे सामनामध्ये लिहिलेलं आहे त्या लिखाणावरनं गडकरी साहेबांचं त्यांचं खूप जास्ती प्रेम आहे असं मला दिसते। परंतु हे प्रेम असताना त्यांनी आपण महाविकास आघाडीचे एक घटक आहोत हे लक्षात ठेवावं आणि नंतर बोलावं। जर त्यांचं प्रेम असेल तर ते प्रेम त्यांनी त्यांच्या घरी जाऊन दर्शवावं। असे लिखाणातून तुम्ही दर्शवाल तर लोकांमध्ये गैरसमज होईल की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये रोज भाजपाला शिव्यागाळ करता आणि एकीकडे भाजपाचे उमेदवार गडकरी यांच्या बाजूने बोलता, तर ही काय दुपट्टी भूमिका आहे। म्हणून मला असं वाटतं की त्यांनी आपलं भान ठेवून बोलावं, नाही तर बोलण्यात सगळेच मोकळे आहे। यामध्ये हायकमांडला मतमोजणी होणार का? मतमोजणी होणार का? मतमोजणी नाही आता, आणि नियमाप्रमाणे जे होईल ते होईल। तुम्ही हायकमांडला तक्रार करणार? हो, मी बोलणार आहे ना की महाविकास आघाडीतल्या कोणी घटक पक्षांच्या नेत्यांनी निवडणुकीच्या पहिले सुद्धा त्यांच्या फेवरनी बोलणं, निवडणूक झाल्यानंतर सुद्धा फेवरनी बोलणं, मग एक्झॅक्ट भूमिका काय आहे, मग आम्ही भाजपाशी लढावं की नाही लढावं इथं हे सुद्धा विचारणार आहे।
भाजपने सुद्धा यावरून संजय राऊतांवर टीका केलेली आहे. 2019 मध्ये स्वतः संजय राऊतांनी मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न केले, हे सुद्धा त्यांनी रोखठोक मध्ये लिहावं असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. एकंदरीतच संजय राऊतांच्या या दाव्यांमुळे राजकीय वातावरण पेटलेलं आहे आणि भाजप तर संजय राऊतांवर टीका करतच आहे. यासोबतच आता मवियातील नेते सुद्धा संजय राऊतांवर यावर बोलत आहेत. तुम्हाला एकंदरीत या विषयावर काय वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.